उपासना करा असं वेळे सर म्हणतात. तर नक्की उपासना करा म्हणजे काय, तर हे मी स्वतः गेले काही वर्ष अनुभवतोय वेगवेगळ्या माध्यमातून. एक तर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी क्रॉस चॅप्टरला जाणं, क्रॉस रिजन जाणं, आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी त्या मेंबर्सची वर्तुळ करणं. आणि हे सगळं करत असताना जर का ती लिडरशिप आपण जर का पुढे येऊन काम केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने विजिबिलिटी आपली क्रिएट होते आणि आपल्याला जे कनेक्ट्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप लवकर मिळतात. हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. आता तर मी दोनच फक्त अनुभव शेअर करतो की मी आता कोल्हापूरला गेलो होतो, माझ्याबरोबर बकरन सर पण आले होते, सुशील पण आला होता. ज्यावेळेला जसं त्यांना लक्षात आलं की मी या चॅप्टरमध्ये सेक्रेटरी म्हणून आहे आणि बकरन सर आता आपल्याकडे नॅशनल जो बिझनेस सेल आहे त्याचे ते काम करतात. आम्हाला दोघांना त्यांनी खूप वेळ दिला, मला तर सुरुवातीला दिला आणि त्याच्यानंतर बकरन सरांना सुद्धा मीटिंग झाल्यानंतर त्यांनी खूप चांगला वेळ अवेलेबल करून दिला आणि त्याचं वन टू मेनी इमिजिएटली त्या ठिकाणी त्यांनी ऑर्गनाईज केलं. त्याच्यानंतर लगेच मी त्याच वीकमध्ये अकोल्याला गेलो. अकोल्याला खूप चांगले आपले स्ट्रॉंग मेंबर्स आहेत. जवळजवळ 50 CRच्या टर्नओव्हरच्या पुढे असलेले 3 ते 4 मेंबर त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ते मेंबर मला स्वतःच्या गोडाऊनमध्ये वगैरे त्या ठिकाणी जी ऑफिसेस होती त्या ठिकाणी घेऊन गेले, कागदावरती रेफरन्सेस लिहिले आणि नुसते लिहून दिले नाही तर कॉल लावले आणि त्यांना सांगितलं की असं असं संजय वगैरे तुम्हाला कॉल करते त्या फ्रँचायझी पार्टनरच्या विषयामध्ये शोधता आहे तर तुम्ही त्यांना कनेक्ट करा. सो हे कशामुळे शक्य झालं तर ज्यावेळेला माझी विजिबिलिटी क्रिएट झालेली आहे आणि मी लिडरशिप मध्ये वेळ देऊन काम करतोय. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे मी जर काही ते वेळ दिला जास्त तर मग कसं काय होईल, मी स्वतःचा बिझनेस करून कसं काय करता येईल. तर असं नाही, आपण स्वतःचा बिझनेस करत असताना सुद्धा याला थोडासा जरी वेळ दिला सगळ्या क्लबच्या माध्यमातून तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रेफरन्सेस आणि लीड चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी आणि जी वरची लिडरशिप आहे त्याला कमी करण्यासाठी खूप चांगली संधी मिळते. जसं मी परवा त्या ठिकाणी गेलो होतो तिथे आपले डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुभाष गोरे सर आहेत, त्यांना डायरेक्ट कनेक्ट केलं की मी सेक्रेटरी आहे आणि मला त्या ठिकाणी जायचं. त्यांनी गेल्यावरती मला इन्फॉर्मली त्या ठिकाणी अकोल्याला 10 मिनिटाचा वेळ दिला. जरी माझा आता कोल्हापूरला 10 मिनिट झालेलं होतं तरी त्यांनी मला इन्फॉर्मली 10 मिनिट दिला का तुम्ही एवढं लांबून आणि मुंबईहून तुम्ही अकोल्याला आलेला आहात म्हणून. हे केवळ आणि केवळ शक्य झालं तर आय मीन टू लिडरशिप आणि मी सॅटर्डे क्लबला जो वेळ देतो त्याला ते लोक रिस्पेक्ट करतात. सो आपल्याकडे अशा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी असतात. आपल्याकडे सीसी आहे आणि ठाणे अपर ठाणेची सीसी आहे ती खूप चांगली स्ट्रॉंग सीसी समजली जाते कारण आपण खूप चांगलं सेगमेंटेशन त्याच्यात केलेलं आहे. आणि सीएसटी अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला लिडरशिप इव्हन आपण पॉवरफुल बनवलेले आहे. याच्यातून आपण जर का पुढे आलो कारण की कुठली ऑर्गनायझेशन ती चालते ती चांगल्या कार्यकर्त्यांमुळे चालते. सो आपण कुठल्याही पद्धतीने जर का या ठिकाणी वेळ देण्याचं कमिटमेंट केलं तर आपल्याला चांगली विजिबिलिटी आणि चांगले कनेक्ट मिळण्यासाठी याचा नक्की फायदा होईल. हे मी स्वतःच्या अनुभवावर सांगतोय. आपल्याकडे काही लाईव्ह एक्झाम्पल या ठिकाणचे आहेत. मी आवर्जून सचिन सरांचं एक्झाम्पल देईन. सचिन सर अनेक वर्ष सॅटर्डे क्लबमध्ये आहेत आणि ते त्या ठिकाणी सीएसटी मध्ये तर राहिलेले आहेतच, पण आता ते जो आपला ऍग्री जो सेल आहे त्याच्या माध्यमातून खूप ठिकाणी फिरत असतात. तो कुठेही जर का गेलं आणि दादर चॅप्टर म्हटलं तर पटकन त्यांचं नाव समोर येतं आणि त्याच्यासाठी ते सुद्धा काम करत असतात. त्याच्या अनेक लिडरशिपची उदाहरणं आपण या ठिकाणी देऊ शकतो. बकरन सर आता आपले जे आहे ते नॅशनल बिझनेस सेलच्या माध्यमातून बऱ्यापैकी ट्रॅव्हल करतात आणि त्यांच्याही बऱ्याच ठिकाणी त्यांना लीड्स पण मिळतात, रेफरन्सेस मिळतात, कनेक्ट मिळतात. सो आमची सीएसटी म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही पुढे यावं, सीसी मध्ये या. त्याच्याही पुढे आपल्याला नंतर जाऊन सीएसटी मध्ये स्कोप मिळेल आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वरच्या लेवलला कनेक्ट मिळतील आणि स्कोप मिळेल. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद सर.